राजाराम वीर सरांच्या सामाजिक कार्याला सलाम. संघर्षातून उभा राहिलेला माणुसकीचा प्रवास, युवकांसाठी प्रेरणास्थान ठरलेले व्यक्तिमत्व. पलूस तालुक्यातील कुंडल परिसरातील सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे राजाराम वीर सर उर्फ राजा आबा यांचा 2 जूनला वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं साधेपणा, माणुसकी आणि संघर्षातून घडलेले व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेल्या वीर सरांविषयी परिसरात विशेष आदर व्यक्त केला जातोय. लहानपणापासून अनेक संकटांवर मात करत घामाच्या प्रत्येक थेंबातून स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या राजाराम वीर सरांनी आयुष्यभर संघर्षाला सामोरे जात समाजकार्याची वाट निवडली. सर्वसामान्य कोष्टी समाजातील कष्टाळू युवक म्हणून त्यांना सन 1983 मध्ये ज्येष्ठ नेते डॉक्टर पतंगराव कदम यांनी भारती विद्यापीठ इथं माध्यमिक विभागात नोकरीची संधी दिली. त्यानंतर पतंगराव कदम साहेब यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय कार्याचा प्रभाव वीर सरांच्या मनावर खोलवर पडला. मानव ही जात आणि माणुसकी हा धर्म या विचारानं प्रेरित होऊन त्यांनी वैयक्तिक पातळीवर सामाजिक कार्याची सुरुवात केली. स्वतःच्या आयुष्यात आलेल्या संघर्षामुळे गरिबांच्या वेदना समजून घेत त्यांनी अनेकांना मदतीचा हात दिला. विशेषतः शिक्षणासाठी झगडणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व आर्थिक सहाय्य करून त्यांनी अनेक युवकांचं आयुष्य घडवले. गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन, अपंग व कर्णबधिर मुलांना आर्थिक मदत तसेच गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन अभियांत्रिकी शिक्षणासाठी सहकार्य करण्याचे कार्य त्यांनी केले. त्यांच्या मदतीमुळे अनेक युवकांना परदेशात नोकरीच्या संधी मिळाल्या. सेल्समन म्हणून काम करणारा हेमंत पवार हा विद्यार्थी आज मोठ्या पदावर कार्यरत असून सिने नाट्य क्षेत्रातही करिअर घडवतोय. पुण्यातील विविध सोसायट्यांमधील सदस्यांकडून मदत गोळा करून सुरक्षा रक्षकांच्या मुलांच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी त्यांनी भरीव योगदान दिले. पुणे-सातारा रस्त्यावर पावसात झाडाखाली पडलेल्या अनाथ वृद्धाला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करून नंतर वृद्धाश्रमात व्यवस्था करून देण्याचे संवेदनशील कार्यही त्यांनी केले. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत पुणे डिस्ट्रिक्ट हेडमास्टर्स असोसिएशन तर्फे गुणवंत पुरस्कार, भारती विद्यापीठकडून सेवा गौरव पुरस्कार तसेच पुणे महापालिकेकडून आदर्श सेवा गौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलाय. विविध सामाजिक संस्थांकडून त्यांना आतापर्यंत 22 सेवा पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय. वीर सरांच्या जीवन प्रवासात त्यांच्या पत्नी संगीता वीर यांचे योगदानही मोलाचं राहिलंय. कठीण परिस्थितीत त्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच संघर्षमय वाटचाल अधिक सक्षम झाली असल्याची भावना वीर सर अभिमानाने व्यक्त करतात. संगीता वीर या पुणे जिल्ह्यातील कामथडी प्राथमिक शाळेत आदर्श शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. वीर सरांची दोन्ही मुलं परदेशात उच्च पदांवर कार्यरत असून थोरले पुत्र आशिष वीर हे इमारटेसमध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत, तर अजिंक्य वीर हे मलेशियातील नामांकित बँकेत कार्यरत आहेत. आपल्या मुलांना उच्च शिक्षण देत त्यांनी संघर्षातून यशाचं शिखर गाठण्याचा आदर्श समाजासमोर ठेवलाय. राजकीय क्षेत्रातही त्यांनी युवकांना एकत्रित करत प्रभावी संघटन उभारलंय. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत कुंडल परिसरात त्यांनी केलेलं नियोजन आणि युवकांना दिलेली दिशा चर्चेचा विषय ठरला. डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली तसेच महेंद्र लाड आणि माजी उपसभापती सुरेश उर्फ राजू खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी युवकांची मजबूत फळी उभारून सांगली जिल्हा परिषद सदस्य म्हणून ऋषिकेश लाड आणि कुंडल गणमधून हेमा पवार यांच्या विजयासाठी कंबर कसून विजयाला गवसणी घातली. विजयी करण्यासाठी सिंहाचा वाटा उचलला. सामाजिक बांधिलकी, शिक्षणाविषयीची तळमळ आणि सर्वसामान्यांप्रती असलेली आपुलकी यामुळे राजाराम वीर सर हे आज युवकांचे प्रेरणास्थान बनले. त्यांचा 2 जून 2026 रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्याविषयी व्यक्त झालेल्या भावना शब्दरूपात